मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, सावली आता आपल्या मुलासाठी म्हणजे अबीरसाठी हे पुणे सोडून निघालेली आहे, पण सारंगने मात्र तिला थांबवलेलं आहे। सारंगने अबीरच्या जीवाची जबाबदारी घेतलेली आहे। आता सारंगने ही जबाबदारी घेतल्यामुळे सारंगची मात्र जबाबदारी वाढलेली आहे। सारंगने ठरवलेले आहे की अबीरच्या जीवाला ज्या माणसांनी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांना आता शोधून काढायचं। असा विचार करत सारंगने मात्र त्या दोघांना पकडलं आहे आणि सावलीच्या समोर आणून उभं केलेलं आहे। त्यावेळेला त्यांना विचारलं आहे की हे सगळं काही तुम्ही का केलं। त्यावेळेला मात्र त्यांनी राजकुमारचं नाव घेतल्यामुळे या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलाय। कारण आतापर्यंत सावलीला वाटत होतं की हे सगळं काही तिलोत्तमा करते आणि सारंगला मात्र कल्पना नव्हती की हे सगळं काही आपल्याच घरातलं कोणीतरी करतंय। पण अचानकपणे राजकुमारचं नाव समोर आल्यामुळे दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सावलीने आता पुन्हा गाण्यांचे क्लास चालू करावेत म्हणून सारंगने मात्र खूप सारी तयारी केलेली आहे आणि गायनाचे जे काही वाद्य आहेत ते सगळं काही सारंगने आणलेले आहेत। आता ओवी मात्र गाण्याच्या क्लासला आलेली आहे आणि सावलीला पाहून ओवीला खूपच आनंद होतो। ओवी धावतच सावलीकडे येते आणि म्हणू लागते की टीचर, तुम्ही गेला नाहीत ना, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता गाण्याचे क्लास घरी घेणार आहात ना, ही मात्र माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे। तर सारंग म्हणू लागतो की सावली, आता तुझ्या गाण्याचा आवाज जगापर्यंत पोहोचला पाहिजे। तू तुझा आवाज असा दाबून ठेवू नको। तू पुन्हा एकदा तुझं गाणं एक्सप्लोअर कर आणि ती जुनी सावली जगासमोर आलीच पाहिजे। त्यावरती सावली म्हणू लागते की हो नक्कीच, मी गाण्याचे क्लासेस चालू केलेले आहेत आणि आता चांगला रिस्पॉन्स सुद्धा आलेला आहे। आता जी मुलं गुरुकुलमध्ये माझ्यासोबत जोडली गेली होती ना, आणि आता तीच मुलं घरी सुद्धा गाण्याच्या क्लासला यायला लागलेली आहेत। खूप सारे पालक त्यांच्या मुलांना पाठवण्यासाठी तयार सुद्धा झालेले आहेत। असं म्हटल्यानंतर सारंग म्हणू लागतो की हे थोडंसं सामान आहे। आता असं म्हटल्यानंतर सावली मात्र खूपच चिडते आणि सावली म्हणू लागते की ओवी, हे सामान तुम्ही आणलं का। ओवी म्हणू लागते की हो टीचर, हे सामान आम्ही आणलेलं आहे, तुमच्यासाठी हे सामान आम्ही घेऊन आलोय। आता तुम्ही क्लासेस सुरू करताय ना, म्हणून बाबांनी हे सगळं काही सामान खरेदी केलेलं आहे। आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सावलीला मात्र थोडासा राग येतो आणि सावली म्हणू लागते की हे बघा, मी क्लासेस चालू करणार आहे ते म्हणजे माझ्या हिमतीवरती, मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये। ठीक आहे, तुम्ही जे काही सामान आणलंयत ना त्याचा मला अपमान करायचा नाहीये, पण या सामानाचे मात्र मी पैसे देईन। त्यावरती सारंग म्हणू लागतो की ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचंय ना ते कर, पण सारखं सारखं पैसे पैसे करून त्याची किंमत तर करू नको ना। त्यावरती सावली म्हणू लागते की मी किंमत नाही करत आहे, पण हे सगळं काही मला सुरू करायचंय ना, तर मात्र मी स्वतःच्या हिमतीवरती सुरू करू शकते। त्यावरती सारंग म्हणू लागतो की मी म्हणतच नाही की तू करू शकत नाही, तू आता स्वतः क्लासेस घेतले ना, क्लासची फी वगैरे आली ना, मग तू दे मला। हे बघ, तू ओवीच्या क्लासची फी सुद्धा मायनस करून घेऊ शकतेस। असं म्हटल्यानंतर सावलीला मात्र हा ऑप्शन बरा वाटतो। सावली म्हणू लागते की ठीक आहे, मी लवकरात लवकर तुमचे पैसे देण्याचं हे करेन। तर सारंग म्हणू लागतो की ही गोष्ट फक्त म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची नाहीये, अजून एक मी तुला एक वचन देतो। सावली, तू जर का माझ्या एका शब्दावरती ते थांबलेली असतील ना, तर जगन्नाथजी, मी तुम्हाला आणि सावलीला एक वचन देतो, आता काही झालं तरी अबीरच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे। आता सावली पुणे सोडून चालली होती, पण मी तिला थांबवलं, कारण अबीर सोबत माझं सुद्धा काहीतरी नातं आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळे मी तुम्हाला एक वचन देतो, आता काही झालं तरी ती लोक कोण होती आणि हे सगळं काही करण्यामागे त्यांचा काय हेतू होता, हे सगळं काही मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। तर इकडे हे सगळं काही चालू असताना राजकुमारला प्रश्न पडला आहे की अबीर हा नेमका सावलीचा मुलगा आहे का, म्हणजे सावली आणि सारंगचा मुलगा आहे की सावलीने लग्न केलंय, आणि मग सारंग सावली यांच्या मुलाचं काय झालं। राजकुमारच्या मनात मात्र एक ना 100 प्रश्न घुमत असतात, पण याच्या प्रश्नाची उत्तरं मात्र फक्त आणि फक्त खंड्यात देऊ शकत असतो। आता राजकुमार खंड्याकडे येतो आणि खंड्याला म्हणू लागतो की बोल लवकर, काय चाललंय तुझं, बोल लवकर, उठ। आता जर का तू इथे झोपून राहिलास ना, तर मात्र गाठ माझ्याशी आहे। मला खरं खरं लवकरात लवकर सांग बरं, नेमकं काय चाललंय ते।
असं म्हणत तो खंड्याला जा विचारतो आणि म्हणू लागतो की बोल लवकर, मला सांग लवकरात लवकर तू त्या सावलीच्या मुलाचं काय केलं? तो मुलगा होता की मुलगी होती मला काहीच कळत नाही आणि आता आहे तो कोण आहे? तो खंड्याला जा विचारतो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी खंड्याच्या सोबत असलेला माणूस म्हणू लागतो की खंड्याला इकडे आणला आहे ते म्हणजे मोनिका मॅडमने. तुम्हाला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर मात्र तुम्ही मोनिका मॅडमशी बोला. आता मोनिकाचं नाव कळल्यानंतर राजकुमारला मात्र खूप मोठा धक्का बसतो. राजकुमार विचार करतो आणि म्हणू लागतो की म्हणजे मोनिकाला माहिती होतं सावली जिवंत आहे आणि त्यामुळेच तिने खंड्याला इकडे आणलंय आणि सावलीचा मुलगा सुद्धा जिवंत आहे ही सुद्धा मोनिकाला माहिती असेल का? काही नाही, आता या मोनिकाचा बंदोबस्त मला करायलाच हवा. आता मोनिकाने हे सगळं काही काय केलंय हे मात्र त्याला कळायलाच मार्ग नसतो आणि तो आता तडक घरी येतो आणि मोनिकाला जा विचारतो. तर इकडे सारंग मात्र ओवीला सावलीकडे सोडून घरी निघून गेलेला आहे. राजकुमार मात्र त्या दोन गुंडांना फोन लावतो आणि म्हणू लागतो तुम्हाला जर का काही सत्य माहिती असेल ना तर मला सांगा. तो खंड्या मात्र आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, तो काहीच सांगत नाहीये. आता 8 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं हे सत्य तुम्हाला माहिती आहे? हे मात्र मला माहिती आहे, बोला लवकर नेमकं काय घडलं होतं? त्यावेळेला मात्र ते दोघे जण खरं खरं सांगू लागतात. ते म्हणू लागतात की 8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 8 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही सावली आणि तिच्या मुलाला उचलायला गेलो होतो त्यावेळेला जे काही घडलं ना त्याला आमच्या सुद्धा समजण्याच्या पलीकडचं होतं. 8 वर्षापूर्वी आम्ही त्या सावलीकडून तिचं मूल पळवलं होतं, पण ज्या वेळेला आम्ही त्या मुलाला मारून टाकणार होतो त्याच वेळेला एक माणूस तिकडे आला आणि त्या माणसाने आम्हाला मारलं आणि आमच्याकडून मूल हिसकावून घेतलं आणि त्यानंतर त्या मुलाचं काय झालं हे मात्र आम्हाला माहिती नाहीये. आता सारंग मात्र याच लोकांना शोधू लागतो म्हणजे हे कुठे आहेत, काय आहेत, यांनी अबीरला का किडनॅप केलं असेल. तर इकडे मात्र राजकुमार घरी आलेला आहे आणि राजकुमार मोनिकाला जा विचारतो आणि म्हणू लागतो की बोल लवकर, खंड्याला किडनॅप करण्यामागे तुझा काय हेतू होता? मला आता खरं खरंच सगळं काही कळलं पाहिजे, लवकरात लवकर बोल नाही तर तुझं काहीच खरं नाहीये. असं म्हणत त्याने मोनिकाला मात्र चांगलाच जाब विचारला आहे. त्यावेळेला मात्र मोनिका चांगलीच गडबडली आहे आणि मोनिका म्हणू लागते की काय झालं, तुम्ही असं काय बोलताय? तर इकडे मात्र सारंगने त्या दोघांना रंगे हात पकडलेला आहे आणि सारंगने त्यांना पकडल्यानंतर तो त्या दोघांना विचारू लागतो की काय नेमकं काय चाललंय तुमचं, का तुम्ही अबीरला या सगळ्यामध्ये किडनॅप केलेलं आहे? असं म्हटल्यानंतर दोघे जण मात्र पूर्णपणे गडबडले आहेत. ते आता ततपप करून म्हणू लागतात की नाही नाही आम्ही किडनॅप केलेलं. त्यावरती सावली म्हणू लागते की बोला लवकर बोला, तुम्हाला तिलोत्तमा मॅडमने हे सगळं काही करायला सांगितलं होतं ना आणि आताच नाही तर 8 वर्षापूर्वी यांनी माझ्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला. असं म्हटल्यानंतर सारंग मात्र आता गडबडला आहे. सारंग म्हणू लागतो की सावली काय बोलतेस तू, म्हणजे 8 वर्षापूर्वी? आता ते दोघं म्हणू लागतात की हो, 8 वर्षापूर्वी हिचं बाळ पळवण्यासाठी राजकुमार सरांनी आम्हाला सुपारी दिली होती. आम्ही त्या मुलाला पळवलं, पण पळवल्यानंतर खंड्या आणि आम्ही त्याला घेऊन चाललेलो असताना त्यावेळेला मात्र तुम्ही मध्ये आला होतात आणि तुम्हीच त्या बाळाला घेऊन गेला होतात ना. असं म्हटल्यानंतर सारंग म्हणू लागतो की म्हणजे ओवी. त्यावरती सावली म्हणू लागते की काय, ते पळवलेलं बाळ म्हणजे ओवी? ओवी आपली मुलगी आहे सारंग. एकाच झटक्यात आता ओवीच्या जन्माचं सत्य समोर आलंय, पण आता अबीरच्या जन्माचं सत्य समोर येणं बाकी आहे. अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.